स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कालू दादा युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहे खुलताबादला. आमचा एक ते नमुना तिकडे थांबलेला आहे वाळूजला. तर गाईज, आजचा दिवस तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही आज लय मोठा हिंडणार आहे. खुलताबाद, म्हैसमार, येऊळ, घुसणेश्वर ते लय मोठं करणार आहे. आज टीम तर उद्धवला पण पाणी भरायचंय मक्काला. नाही आज नाही. आज कॅन्सर, सगळं कॅन्सर. आज सगळं कॅन्सर. कोण आहे माहिती का? पाऊस पडेल त्याच्यामुळे सगळं कॅन्सर आहे. तर चला मंडळी, आम्ही निघतो आता. हे गाईज, आम्ही आलेलो आहे स्वामीकड. स्वामी पाय कसा नाश्ता करायला की लाजा दिला जरा रे. हा, सांगा त्यांना काय सांगणार आहे तुम्ही आजचे. काय हो घंट पाहुणं खिचडी काय प्लेट आहे? काय म्हणते शेठ? अरे ती खिचडी काय प्लेट ते सांगा. 25 रुपये मला साबुदाणा. तर गाईज, थोडासा नाश्ता करतो मग तुम्हाला भेटतो. गाईज, आम्ही आता चाललेलो आहे भद्रा मारुतीसाठी दर्शनासाठी. आणि आमची मित्रमंडळी गप्पा मारू आली. आणि यांचा एक मित्र यांना सोडून गेलेला आहे, सूरज काकडे. आणि हे खूप नाराज झालेले आहे म्हणे. काय झालं? अरे सकाळीच जाऊन आला ना एकलाच. मला तुम्हाला फोन वगैरे नाही केला? आपल्याला म्हणतो कॉल नाही करीत आम्हाला. जाऊ द्या. तुला कसं वाटतंय सूरज? मला काहीच वाटत नाही. जाऊ द्या, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. गाव जेले हनुमान बाहेर. आम्ही आता चाललेलो आहे दर्शनाला. असाच ब्लॉग बघत राहा तुम्ही. आणि हो खूप एन्जॉय करणार आहे. आता सध्या गाडी चालत आहे. माझा मित्र आहे. आय लव्ह यू मेरी जान. चलो काँग्रेस. गाईज, लय मजा येणार आहे. मी तुम्हाला लय प्रत्येक आज तुम्ही काय सांगा तुम्हाला भाई. नाथ कुळा शंकर बोळा. हा, म्हणजे मित्रमंडळी गाडी हांडरायली कशा हांदे. हाय उद्धव. हे बघू शकता दौलताबादचा किल्ला इकडं. आणि टोटल 52 दररोज आमच्या संभाजीनगरला आहे ना रे उद्धव. मित्रांनो, ही पार्किंग एरिया आहे देवगिरी किल्ल्याचा. आणि हा जायचा एरिया आहे. बघू शकता तुम्ही इथं सगळे फ्रूट वगैरे इकते. किती छान दिसतोय बघा ना तुम्ही. जंक्शन टावर पहा किती छान दिसतोय. जंक्शन टावर अशा प्रकारे चालू आहे रस्ता. बघा किती छान आहे. डोंगरातून वरती झाडे पाहूया, ममता गावाला जाऊया जाऊया जाऊया. आमचे मित्र बघा कसे असते. सिस्टम कसं आले जाऊ. हे कसा दिसतोय किल्ला बघा बरं. तर मित्रांनो, हा दरवाजा आहे आमचा देवगिरी किल्ल्याचा. म्हणजे असे टोटल 52 दरवाजे आहे आमच्या संभाजीनगरला. आणि हा खूप जुना आहे. खूप जुना म्हणजे खूप जुना आहे. असे टोटल 52 दरवाजे आहे. आम्ही आता याच्यातून प्रवास करत आहे. आणि इकडून थोडंसं राईट. मित्रमंडळी असल्यामुळं मला असं टेन्शन फ्री राहत असतं मी गाडी चालवला. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. आणि तुम्हाला देवगिरी किल्ला दाखवतो मी परत वरून. लोकेशन कसं काय खतरनाक विषय. पण हा ड्रेस कसं काय दिसतंय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. आणि उद्धव खूपच फील घेत आहे पुढं. आमचा कैलास इकडे गाडी चालत आहे. असं टुंगटुंग हाणतो गाडी. तर चला मंडळी, आम्हाला दर्शन करायचं. आता काय लय दिवस चाललो आम्ही. आता 2 हफ्ते झाले. मला ऐकणार होतं. चलो. तर मंडळी, आम्ही आता चाललो दर्शनासाठी. आता नारळ वगैरे घेतो आम्ही. आमचं जे रेग्युलरचं दुकान आहे का, ऐक नाही, तिथं जाऊ ना. या ना, हारले मोठा बुक करेल मित्रांनो. आमचं कैलास भाऊ काहीतरी नाराज आहे. त्याची नाराजगी दूर करू आम्ही. 100% करू. आई आल्यावर देतो, आल्यावर देतो, आल्यावर देतो. तर बघू शकता हा खुलताबादचा मार्केट एरिया. सिस्टम पहा राव खरंच. तर मित्रांनो, आम्ही आता नारळ वगैरे घेतो. तर मित्रांनो, आम्ही आता नारळ गिरळ घेतो. नारळ बिरळ काय विषय भाई. आपल्याला भाजीपाला घ्यायचं. शॅम्पलमध्ये काय विषय. कैलास भाऊचं फिक्स दुकान आहे. आणि कैलास भाऊना आमचा हार वगैरे सगळं रेडी आहे.
चला आम्ही आता घेतलं नारळ बिरळ, ते खडी साखर पण घ्या ना. चलो भाई, चला चला चला. उद्धव रेडी आहे तू? कसं दिसतंय? छान ना. आता घ्यायची गरज नाही. माझा मित्र सक्षम आहे सांभाळायला टोपली. तुम्ही असं हे नका समजू ना. ऐक नाही रे उद्धव. हा, उद्धव बोलला म्हणजे देव बोलला. या टायमाला शंका नाही एकदा नाही. डायलॉग एकदा. हा, तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता आमच्या पवन पुत्र हनुमान मंदिरात दर्शनासाठी. तर कसा विषय हा बाहेर आज प्रसन्न वाटलं ताई. हाय कैलास भाऊ, कसं वाटतंय तुला भद्रा मारुतीला येऊन? श्रीराम. अशा प्रकारे दर्शन गिर्शन करतो मित्रांनो आम्ही. चप्पल वगैरे काढून घेऊ काय की नाही. मग ए भाई लावर थोडस आम्ही आल्यावर देतो. चला भाई. तर आम्ही आज बारी खूपच लंबी आहे. अशा प्रकारे लईन आहे आम्ही. त्याला मंदिराकडून प्रसाद बनवलेले आहे. प्रसाद घ्या. प्रसाद आणतो. मित्रांनो उद्धव खूप खुश आहे. कसं वाटतंय उद्धव भद्रा मारुतीला येऊ? मामा कुठले तुम्ही? मामा काही सांगितलंय बाबा. इकडं मंदिराचा प्रसाद आहे. सिस्टम पवन पुत्र हनुमान की. तर मंडळी हा एक घोषणा दे रे भद्रा मारुतीसाठी. हा, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर शनी महाराजाचं दर्शन करून घेतो आम्ही आता. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आता दर्शन बिर्शन करून आलेलो आहे. जय श्रीराम. आम्ही प्रसाद गिरसाद घेतो. आम्ही आमच्या तिकडं जातो बालाजीकडं. त्या मित्रांना असं आपला मित्र भेटला नाही का? ठीक आहे भेटले ते मला. तर मित्रांनो आमचं भद्रा मारुतीचं खूप खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं. पण जाऊ द्या, आजचे दिवस माझ्या मनाला खूप शांती भेटली. माझा उद्धव खूप नाराज आहे. नाराज आहे उद्धव तू? तर चला आम्हाला जायचं आता वरती तिकडं म्हैसमाळला जायचं ना रे, म्हैसमाळच्या बालाजीला. तर असंच बघत राहा तुम्ही. टॉकिंग टू इंग्लिश. हाँ ये पेड़े देखो इधर, बहुत पेड़े पेड़े बेच रहे हैं इधर. अच्छे अच्छे भद्रा मारुति का आओ तुम पेड़े लेने को. यहाँ बिस्किट भी है, काजू करी का सब मिलेंगे. क्वालिटी क्वांटिटी सब एक नंबर है भाई. सिस्टम फाड़ देंगे. जय शंभू. भाई पेड़े खा, पेड़ा सारखं राहा. तिकडं हार वगैरे इकडं. आम्ही आता हारवालेच पैसे दिले. इकडे गॉगल पाहू ना, गॉगल पाहा ना उद्या एखादा. नाही मला खरंच घ्यायचं आहे. मला गॉगल फुटला ना काल. तर मी असं मार्केट विरे आहे. कसं आहे विषय,
बालाजी मंदिर म्हैसमाळ. इकडं स्टॅच्यू आहे, इकडे जेवणासाठी व्यवस्था आहे आणि इकडं मंदिर आहे. तर मंदिराचा परिसर खूप छान आहे, पार्किंग एरिया पण छान आहे बघा. अरे यार इकडे आणाल पाहिजे गाडी आपण. तर चला, आम्ही आता आलेलो आहे बालाजीला आणि आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे. पण इथं फोटो अलाउड नाही आहे. हे याचा अर्थ असा आहे की हे ट्रस्टमध्ये मोडतं आहे मित्रांनो. तर याचा अर्थ तुम्ही इथं फक्त दर्शनासाठी या, दान धर्म करासाठी येऊ नका. तर गाईज, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. फक्त दर्शनासाठी चांगलं पर्यटन आहे, फक्त दान धर्म करू नका. हे ट्रस्टमध्ये मोडतं आहे की नाही. तर चला, त्याची इच्छा राहिली. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे बालाजीचं. आणि मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला मी, थांबा एक बार. फोटो अलाउड नव्हते मित्रांनो, पण छानसं वातावरण आहे, फक्त दर्शनासाठी खूप छान आहे. बघू शकता गेट मेन. अशा प्रकारे आमचं छानसं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी जात आहे. आणि अजून काय कायलाच भाऊ, काय अजून म्हणजे छान दर्शन झालं आमचं बाबा. म्हणजे पावसाळ्यात खूप छान वातावरण राहत असतं इकडं, पण आम्ही उन्हाळ्यात आलो, आम्ही भाद्रा मारुतीला आलो म्हणून इकडं आलो. पण अशा प्रकारे मस्त छानसं दर्शन झालं आणि आमचा आता पुढच्या प्रवासाला त्या अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आम्ही तिकडे म्हैसमाळच्या. ऐकणार कायलाच भाऊ, हां गिरजा देवीला. तर भाई अंबाबाईच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर चला. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथं गिरजा माता मंदिरामध्ये दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही, मंदिराचं परिसर खूप थंड वातावरण. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन करून बसलेलो आहे. आमचे मित्रमंडळी, शांत प्रसन्न वाटतंय मला. असं दर्शन करून प्रसन्न वाटतंय खूप, म्हणजे ॲक्च्युली खूप प्रसन्न होतोय मी. हे दीप, अशा प्रकारे आमचं दर्शन होऊन आम्ही आता निघलेलो आहे. मन प्रसन्न झालं आमचं. फक्त बालाजीला प्रसन्न नाही झालं, कारण की तिथं थोडंसं हे होतं. जाऊ द्या, चालू असतं. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे मोऱ्या हॉटेलला जेवायला. आता ती आमची रेगुलरला ती हॉटेल आहे तिथं. मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे इथं जेवायला, मी, कैलास आणि उद्धव. हॉटेल मोऱ्या. आता आम्ही सांगितलेले मशरूम आणि पण एक मिक्स व्हेज सिस्टम खायसाठी रेडी. आम्ही सकाळपासून लय घेतलो. आता दर्शन लेमट केले, देऊन यांच्यामुळे लेमट देव झाले उद्धवचा उपास पण सुटला. आता छान देव झाले आमचे. आता मित्रांनो आम्ही जेवण करतो, मग भाजी आल्यावर सांगतो तुम्हाला. एक मिक्स व्हेज आहे, एक मशरूम घेतो येऊ. चांगलं खाय, मस्त पोट भर. तो बी खाय, चांगलं खाय. मशरूम मी उभं नाही, मी घेतो. तर मित्रांनो मशरूम आलेलं आहे इकडं. मशरूम घेऊन पाहतो मी कसं काय समजा आलं नाही. कायला बघ सकाळ कुत्रे मारले, आम्ही कुत्रीने मारले, दर्शन केली. ऐकणार ये बाई हो, ये आपल्याला लसूण तडका सांगा. हो एक मामा एक लसूण तडका द्या यांना, खरंच द्या. आम्ही आता घेतो, मग तुम्हाला जेवणात टेस्ट सांगतो कसं. याच्यात टाकालाच. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतो. बघू शकता तुम्ही, मशरूम आहे. जेवण बी भारी आहे, खरं सांगू. जेवण कसं काय जेवण एक नंबर. जेवण खरंच भारी आहे. मित्रांनो आम्ही जेवण करतो, मग भेटतो तुम्हाला. आम्ही आता आलो आता घरी आणि आम्ही आता लई मोठं हिंडलेलो येतो. मी आता थकून घेकून आलेलो आहे. आणि परत आता संध्याकाळी मुलाचा बड्डे आहे. आता घरी मुलगा मामाच्या इकडे आहे त्याच्या. आता तिकडे जायचं नाही जायचं आता विचार करू घरी. आता आहे की नाही होतो. पण आमच्या दोहीला चांगला तुम्ही सपोर्ट करा, पण आहे की नाही सांगता आम्हाला व्हायरल करा. तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल करा. एक व्हिडिओ व्हायरल करा राहो. आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पण आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही आता घरी आलेलो आहे.
गावात काही असलं नियोजन आज सप्ताह बसेल आम्ही सप्त्याला जात नाही पण इकडे बाहेर पा कसे देवधर्म करतो आम्ही ऐकणे उद्धव पण ते कीर्तन आमच्या बापाची हा इतके भारी पोर आहे आम्ही. तर चला मंडळी बघू शकता आम्ही आलेलो आहे गावात. आता आमचा ज्ञानेश्वर इकडे गाडी पुसत आहे काय ऐकून आहे ना. हाय ज्ञानेश्वर बघू. हाय माऊली तू कसा आहे. ते गाडी साफसफाई करतोय. हो आम्ही बघितलंय तुला आम्ही म्हणलं आपलं हे आमचं मित्राला दाखवत होतो आमचं गाव पण आमचा माऊली दिसला त्यांना. काय सांगशील माझ्या मित्रांना तू. काय सांगू तुझ्या मित्राला मी हा गाडी साफ करतो बाहेर रिकामा टाइम येतो काय करू दुसरं सांग बरं आता. रिकामा टाइम मध्ये गाडी साफ करतो. तू कुठं फिरू लागला आम्ही आज लय मोठं आम्ही गावात सप्त्याला जात नाही कधी कीर्तन ऐकायला जात नाही भजन ऐकायला जात नाही पण आज आम्ही इतका लंबा टूर आणलेला आहे अख्खे चारी धाम करून आलेलो आहे आम्ही. धाम करून आले. हा एकदम विचार कर तू व्हिडिओ बघ मग तुला समजणार आहे हे कुठं गेल ते. बर बर हा माझं चॅनलचं नाव आहे मग घ्या पुढे थोडी हो चला हे लक्ष्मण महाराज कीर्तनकार आहे आमच्या गावचे सप्तेवाले. तर चला ते म्हणत होते अशा प्रकारे नेनो भेटला मला. आता उद्धवला घरी ड्रॉप करतो मी. आता इथं ड्रॉप कर मला मी गाडी करतो लगेच तिकडे जातो ना. हा चल तू सेविंग वगैरे कर मी घरचं नियोजन पाहतो नाही झालं नियोजन तिकडे जायचं आपल्याला. हा चला ओके. तर मित्रांनो उद्धवला ड्रॉप करून आलेलो आहे मी. भैया थांबा ना म्हणा हो याला तर सिद्धम गेम मारा ना. तर मित्रांनो ते आपलं घर आहे. माझ्या मुलींना सकाळपासून फोन करून दादाच्या बर्थडेला जायचं म्हणे. आता काय मी तिच्या मम्मीला विचारावं लागेल काय म्हणते काही नाही मग बघू काय विषय येतं. तर चला मित्रांनो मी आलेलो आहे गावामध्ये. आमचे भावले पाहुणे भेटले. आमच्या गावामध्ये सप्ताह आहे आणि मी आता 2-3 दिवसानंतर गावामध्ये चक्कर मारतोय. आणि आजचं अन्नदाता कोण आहे भांडऱ्याचं काय पाहू आपण आजचे आहे की नाही विषय नाही आहे. आमच्या गावात सप्ताह आहे की नाही तुम्हाला माहिती आहे. आम्ही आई वाढासाठी चला वाढाचं घेऊ गाईज येऊ का आम्ही वाढून चल आम्ही वाढून येऊ. आमच्या गावात सप्ताह आहे आणि आम्ही सप्त्याच्या पंक्ती दाखवतो तुम्हाला. अशा पंक्ती मस्त पंक्तीच्या पंक्ती. तर मंडळी आमच्या गावात आहे सप्ताह आहे की नाही. सप्ताहच्या ना आपल्या गावात सप्ताह कसला सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह. आणि असे गावातले बारीक पोट्टे ओढू राहिले माईक मध्ये. काय हाणलं तुम्ही आजचे आहे काय अजून काय खाल्लं तुम्ही मला सांगा तुम्ही. आणि किती दिवस झाले आपल्या सप्त्याला बसून. सर्व तरुण मंडळींना विनंती आहे जेवण घ्या आणण्यासाठी सहकार्य करा. इकडे ह्या माऊल्या नवीन बसलेल्या आहेत त्यांना पत्तरवाळ्या पोळ्या भाजी आणा प्रकारे सप्ताह आहे. आणि असे चला कसं आहे वाढायला घ्या वाढा लवकर. अशा प्रकारे सप्ताह आहे बघू शकता तुम्ही. इकडं पुरुष मंडळ आहे की नाही तुम्ही सांगा ना. इकडे महिला मंडळ हा राहिली जेवण भांडरा सप्ताह खाओ पिओ पेटकू दुवा देव मारुती को. हा चला मंडळी. तर गाईज आमच्या गावात सप्त्याची पंगत बसलेली आहे आणि हे बघू शकता मुलं खूप कष्टाने वाढत आहे. आजच्या अन्नदाता बंटी भाऊ आहे. बाबाई काय सांगशील तू माझ्या मित्रांना. बाबाई ओ बाबाई काय सांगसा पब्लिकला सप्त्याचं. बसून घ्या मला जेवून घ्या. हा भाऊ भेटला मला सप्त्यामध्ये काय सांगशील पब्लिकला सप्त्याचं काय सांगशील. काय जेवण वगैरे चालू आहे संध्याकाळी 8-8:30 कीर्तन चालू आहे. हा चल जेव्हा त्याला कीर्तन ऐकायला म्हणा. कीर्तन जेवढे ऐकायला कधी आले तर जागा पुरणार नाही. सगळे या म्हणा इकडे तरी सगळे आपण आधीच करू या पोर सांगा त्याला कीर्तन पुढे यावर का मित्रांनो हे
गावचे कार्यकर्ते तरी दाखवते मला. हा तर अशा प्रकारे गावातले मंडळी बी घरचा बी बघते. बघा तुम्ही माळकरी घरचा बाई विचार करते. माळकरी काय सांगसान सप्त्याचं वर घेऊन चालले तुम्ही घरी असं. हा ईदीचा आमच्या गावात सप्ताह आहे. पहा तुम्ही आमचं गाव किती भाविक आहे. ईदीचा सप्ताह टोलायला आमच्या इकडं आणि गुढी पाडव्याचा नवीन वर्षाचा. आणि इकडे सगळे गावकरी जेवत आहे. गावात सप्ताह आहे काय सांगता महाराज लोकल काय सांगता. बरोबर मित्रांनो आम्ही तिथं जेवलो. आपले मोरे हॉटेलला जेवलो ना डायरेक्ट सप्त्यामध्ये जेवलो. आपले बाबू मामा आमच्या गावचे काकडे यांच्या सोबत जेवढं ते म्हणजे जेवण कर. मी बळजबरी जेवण मित्रांनो ऐक नाही हो. हा तर तुम्ही इकडं आमचे इकडचे अन्नदाता आज बंटी पठाडे ऐक नाही रे. हा जेवण करायला सप्त्याचे मात्र आज आम्ही दोन घास खातो. तर मित्रांनो मी आता जेवू राहिलो सप्त्याचं वरण. भाई भारी वरण झालेलं आहे बाप ऐक नाही. तरी सांगू तुम्हाला. हा तर मित्रांनो मी जेवतो आता. काय लागत तुला काय लागत भाया. भात तेवढा शिरा खाय नाखीन लागलं खाऊन घे भाया. पाणी पेन मुतून झोप सुलेच पाय पडून. हा काय शिरा कोथिंबीर उद्या गुलाबजामू येईल. तुम्ही फक्त आज जेवा आज उद्या हात धुवून राहा. अरे उद्या आपली पंगत आहे टेन्शन नाही घ्यायचं. शिरा आण ना इकडं जामू आता उद्या आता. तर मित्रांनो मी सप्त्यामधून जेवण करून मी आलेलो आहे इकडं. आमच्या अशोक आबाच्या इकडं स्वयंपाक होता. आमच्या अशोक आबाच्या मुलीचा स्वयंपाकचा कार्यक्रम आहे. तर मिस्त्री कुठले तुम्ही. हा बेगमपुऱ्यातले मिस्त्री मित्रांनो. त्यांचा हातची बुंदी वगैरे चालू आहे इकडं. अतिशय सुंदर प्रकारे स्वयंपाक चालू म्हणजे आता बुंदी करणार आहे आणि सगळे भाजी वगैरे करणार आहे. ऐक ना आबा हे आबा इकडे या. आबाच्या मुलीचा स्वयंपाक आहे बाबा. हे आमचे आबा आहे. तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओमध्ये पाहता तुम्ही. हे अशोक आबा यांच्या मुलींचं लग्न आहे उद्या आणि आम्ही स्वयंपाकासाठी आलतो इकडे. ते म्हणे या म्हणे चहा वगैरे घ्यायला. मी म्हणलं चला आबाजी इकडे चहा घेऊ. मी उमेश आम्ही इकडचे सगळे मित्रमंडळी आबाचे सगळे आलेले आहे. आता स्वयंपाकाचे कार्यक्रम चालू आहे. उद्या लग्न आहे. उद्या पण लग्नाला मी इकडे थांबणार आहे आबासाठी. ऐक नाही आबा पण तुम्ही आता आम्ही जातो आता घरी ऐक नाही. तर स्वयंपाक हे छान आहे मित्रांनो काही विषय नाही. उद्याच्या जेवणाची टेस्ट तुम्हाला तर माहिती मी सांगणारच आहे. तर चला फोटो आले सगळे.